डीजे बिग फाईट सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. नेक्स्ट मॅच मानेरे वर्सेस म्हात्रेपाडा. दोन्ही बलाढ्य संघ एकाच कॅलिबरचे, दोन्ही संघ मलंगड विभागातून बिलॉंग करणारे संघ आहेत आणि दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉचविनसाठी यायचं आहे. मानेरे वर्सेस म्हात्रेपाडा बिग फाईट सामना. सर्व प्रेक्षक या सामन्याची सकाळपासून वाट पाहत आहेत आणि हा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे काही थोड्या वेळात. कोणीही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा. सतीश पाटील प्रतिष्ठान आयोजित हीच क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. क्षेत्ररक्षण लवकर तैनात करायचं आहे, अन्यथा आपल्याला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. लक्ष असू द्या. पंचांच्या भूमिकेत पाहतात सागर पाटील, मॅन फ्रॉम जांभिवलीपाडा, संघाचे संघनायक, अष्टपैलू खेळाडू ज्यांनी 2017 मध्ये सुरेख कामगिरी करत असताना आपल्या नावावरती स्पर्धेची मालिकावीर असणारी बाईकचे मानकरी ठरले होते. आणि काकोळे संघाचे बिग हिटमॅन सागर गायकर. सागर नाव म्हटलं तर क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे, मात्र स्वतःला सिद्ध करणं तेवढंच कठीण असतं. आणि स्कोरर आमचे साथी प्रसाद पाटील आणि त्यांच्यासोबत संदीप गवळी साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आत्ता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करते पिंट्या थोरवे. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, सर्वात सुरक्षित फटका म्हटला जातो, मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती लागणारा मोठा धक्का. धावचीच्या स्वरूपात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पहिला धक्का. आणि आता मात्र वीरेंद्र सेवक स्टाईलने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडे उशीर केलाय. तोपर्यंत चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि पुढील चेंडू गणेश सर मात्र पुन्हा एकदा तीच लाईन सतत सराव करत असताना नक्की जिम्मेदारीने खेळ करतायत गणेश सर. कारण ज्यावेळी गरज होती फलंदाजीच्या स्वरूपात त्यावेळी मात्र सुंदर पार्टनरशिप बिल्ड केली होती. पुन्हा एकदा वीरेंद्र सेवक स्टाईलने स्क्वेअर कट, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. दोन चेंडू निर्धाव फेकल्यानंतर लगेचच भरपूर समाचार घेतलाय पिंट्या थोरवे साहेबांनी. आणि 4 चेंडूमध्ये आत्तापर्यंत उपयुक्त खेळी केली आहे, 5 धावा कुठून काढल्या आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा तोच कॉपीबुल स्टाईलने पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार.
आव्हान समोर असताना आवश्यक त्या सरासरीने फलंदाजी करताना पाहतोय पिंट्या थोरवे साहेबांना. लोअर फुलटरचा चेंडू होता, योग्य दिशा देऊ शकले नाही, एलिव्हेशन मिळालं नाही आहे आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मिसफुलच्या स्वरूपात मिळणारी एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 10 या धावसंख्येवर एका षटकाखेरीस 10 धावा. अद्यापही 12 चेंडू आणि 25 धावेची गरज. डीजे आत्ता मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनसाठी बक्षिसांची खैरात आमचे आयोजक स्वतः अतिशदादा पाटील, पंढरीनाथ पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 1200 रुपयाचं पारितोषिक, जो त्यांचा लकी नंबर आहे. प्रत्येक षटकारास मात्र तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पैशाचा नाद मुलीच करू नका, आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. चुकीची लाईन लेन, पहिला चेंडू स्क्वेअर मारा. पंच सागर पाटील दक्ष आणि आमच्याकडे इशारा करतायत, हा चेंडू स्क्वेअर आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 11 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज गणेश सर, सामनागारी पिंट्या भाऊ तोरवे. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर हेडलाईन पोलीस स्टेशन संघाला इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ते दाखवावं लागेल, अन्यथा या स्पर्धेतून आपला निरोप घ्यावा लागेल. पुन्हा एकदा हॅट्रिक केली आहे वाईटची. आत्ता मात्र गोलंदाजीचा एंड बदलला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गणेश सर, सामनागारी पिंट्या उतरवे. जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. अद्यापही 11 चेंडू आणि 21 धावा. जर सामना जिंकायचा असेल शिवाजीनगर पोलीस स्टेशन संघाला जबाबदारीने खेळ करावा लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, अन्यथा आपल्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू सरळ पायाचा वेध घेतलाय, अतिशय गतीने बीट केलाय. जोपर्यंत पिंट्या भाऊ थोरवे खेळपट्टीवर सज्ज आहेत तोपर्यंत नक्कीच अपेक्षा जागृत असतील, त्या म्हणजे शिवाजीनगर पोलीस स्टेशन संघाच्या. कारण की नेहमीच आपल्या कामामध्ये सतर्क असतात आणि जबाबदारीने खेळ करत असतात. पुन्हा एकदा चुकीची लाईन लेन. जेव्हा मोठा खेळाडू स्ट्राईक एंडला असतो तेव्हा नक्कीच दडपणाखाली असतो गोलंदाज, आणि तोच दडपण पाहायला भेटतोय गोलंदाज गणेश सरांच्या गोलंदाजीवर. पाहूया षटकार मारून 1200 रुपयाचं पारितोषिक जे लावलं गेलं आहे ते प्राप्त करतील का. फुलटा चेंडू आणि नक्कीच मात्र चुकीचा फटका, आणि क्षेत्ररक्षक तैनात होते आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर संघाला लागणारा दुसरा झटका. पाहतोय शिवाजीनगर पोलीस स्टेशन संघाला फुलटा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये, आणि ज्या चेंडूवरती 6 धावा यायला हव्या होत्या त्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीवर सज्ज झालेत सुनील पादीर सर.
रनअपमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज होत आहेत. गणेश सर सामना करतील. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार, दणदणीत षटकार. करून 1200 रुपये आपल्या खिशात जमा केलेत भवारे सरांनी. पुन्हा एकदा बिग हिट, बिग 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 षटकार. आणि पुढच्या चेंडूवरती बाद होऊन सरळ फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सरांनी केलेली कामगिरी आपल्या संघासाठी खूप मोलाची होती, कारण की ज्यावेळी संघ अडचणीत होता त्यावेळी 2 चेंडू 2 षटकार मारले आणि येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल शिवाजीनगर पोलीस स्टेशन संघाला सुंदर कामगिरी केली आहे भवारे सरांनी. आणि तिसऱ्या चेंडूवर देखील 12-36 असं त्यांचं समीकरण होतं, मात्र 2400 रुपयावरती त्यांनी समाधान मानलंय आणि सरळ तंबूच्या आश्रयाला गेलेत. आत्ता मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर अतिशय सीनियर खेळाडू अशोक थोरवे साहेब त्यांचा सामना करतील. यंग टॅलेंट सुनील पाटील सर. पाहूया 6 चेंडू 7 धावा, कंपल्सरी चेसिंग ही स्पर्धेची ओळख. पहिला चेंडू फुल्लर लेनचा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तैनात, फक्त आणि फक्त एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आणि आता मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन संघाकडून स्ट्राईक एंडला संजय गायकवाड सर. एकही चेंडू जर चुकीचा भेटला तर नक्कीच सोडणार नाहीयेत अशी शरीर यष्टी, मात्र प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि पंच दर्शवत आहेत. फलंदाज बाद. एलिव्हेशन देता आला नाहीये आणि बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. आता मात्र समीकरण बनलंय. 4 चेंडू 6 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील, अन्यथा आपल्याला स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. लक्ष असू द्या. स्ट्राईक एंडला सुनील पाटील सर जे 1 डाऊन साठी आले होते. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तैनात. अशोक तोरवे सर ज्यांना स्वतःवर विश्वास होता त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली आहे आणि योग्य लाईन लेनवरती गोलंदाजी करत असताना आत्ता मात्र 3 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईक एंडला विशाल गणेश सर. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी कामगिरी करत आहे. आता मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झालेत अशोक तोरवे सर. 2 चेंडू आणि 5 धावा. जे समीकरण सोपं वाटत होतं तेच शेवटच्या क्षणामध्ये खूप महाग दिसत आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, मात्र चुकीची लाईन लेन पंच दर्शवत आहेत सागर गायकर. हा चेंडू स्क्वेअर आहे
आणि आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. एक मोठा फटका आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो आणि तोच मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन. 1 चेंडू 4 धावा मागील सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं गोरपे विपक्ष काकडवाल आणि तीच वेळ आता मात्र दोन्ही संघामध्ये. एक चेंडू 4 धावा. अशोक तोरवे सर आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत, नेहमी जबाबदारीने काम करत असताना आपल्या संघासाठी. आणि मॅन ऑफ द मॅचचे मॅनकर ठरलेत अशोक तोरवे साहेब. यायचं आहे डीजे. It's DJ Sam. अतिश पंढरीनाथ पाटील यांच्याकडून 2400 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. आपल्याला यायचं आहे. थँक्यू सो मच. तर जो आयवा मगाशी जेल पकडला होता, आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी आल्यात. सनी जाधव पोसरीचे आहेत, तर टँक्स अलॉट. हॉल. तर चला या ठिकाणी आम्ही एका मंचावरती शुभ सन्मान करणार आहोत. तर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनजित सिंग बग्गा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे खूप जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आणि त्यातून त्यांनी या स्पर्धेसाठी काढलेला बहुमूल्य वेळ आमच्या कमिटीच्या वतीने TDC बँकेचे संचालक सन्माननीय राजेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित्त मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर हिल लाईन पोलीस स्टेशनचे सन्माननीय मायने साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान संयोजन कमिटीच्या वतीने करणार आहोत आम्ही. तर साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा. त्याचबरोबर आमचे PS पाटील साहेब आहेत, या आपण पुढे. त्याचबरोबर पुढचे पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. पाटील साहेब त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विजेता टीम अगोदर विजेता टीम या. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे मात्रेपाडा संघ. आपण मॅच स्टार्ट करतोय. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आकाश पाटील आमचे गुणसंख्या लेखक कुठे असतील तर लवकरात लवकर आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. आकाश पाटील गोरपे. तर या ठिकाणी विजेता संघ पाहतोय आपण. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जातोय ते अशोक तोरवे साहेब यांच्या नावावरती, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 धावा दिल्या आणि एक धावचीच्या स्वरूपाने विकेट मिळाली. सांघिक यश होतं. ते बनल्यात तोरवे साहेब या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हिरो. त्याचबरोबर उपविजेता टीम ठरली आहे, त्या टीमला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या. तर विजेता टीम जे आमच्या समोर आहे त्यांना मात्र आमच्या आयोजकांच्या वतीने एक ब्युटिफुल ट्रॉफी देण्यात येतोय, तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा. हिल लाईन पोलीस स्टेशन हा विजेता संघ ठरलाय. त्या संघाला मात्र या ठिकाणी एक ट्रॉफी दिली जातोय. त्याचबरोबर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस साहेब यांना विनंती आहे की आपण या. उपविजेता ठरला असला तरी सुद्धा चांगली कामगिरी केली आहे या
मॅच तर आपण स्टार्ट पोलिसांकडे करायची. वेळ कुठे असतो? एक मिनिट मात्र जगदीश जो वेळ पाटील. मिळतो त्याच्यातून मात्र त्यांनी प्रदर्शन गरवलंय या ठिकाणी. त्यात सुद्धा या ठिकाणी एक छोटीशी ट्रॉफी देण्यात येतोय. मॅच आपण स्टार्ट करायची. तर हिललाईन पोलीस स्टेशनसाठी मिठू शेठ पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपये. तर 2 षटकार ज्यांनी मारल्यात त्यांना सुद्धा या ठिकाणी 2400 रुपयाचं पारितोषिक असेल. तर सामना सुरू होतो. हॅलो पाटील साहेबांना पण विनंती आहे. हॅलो. तर या दरम्यान साहेब मंचावरती आहेत, त्यांना विनंती करेन की या स्पर्धेविषयी आपण 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय सतीश प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेकरता येथील आयोजक आणि इतर त्यांचे पदाधिकारी यांनी आम्हाला इथे बोलवलं, आमच्या टीमचा सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि खेळाचं महत्त्व एक वेगळंच आहे. त्या दृष्टीने आपल्या परिसरात एकोपा निर्माण व्हावा, शांततेत सर्वांनी आपसात मिळून मिसळून खेळ भावनेने हा खेळ खेळावा, त्याच्यातनं आपलं समाजाचं स्वास्थ्य चांगल्या दृष्टीने वाटचाल करणार, या उद्देशानं खेळाचं खूप महत्त्व आहे. आपण या टुर्नामेंट अतिशय चांगल्या स्वरूपात इथं आयोजित केलेले आहेत. वातावरण खूप चांगलं आहे. अशा स्पर्धा आपण भविष्यातही घेत राहू आणि असं एकोप्याने आपल्या गावाचं, आपल्या शहराचं वातावरण चांगल्या पद्धतीने ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. जय. ओके, थँक्यू. तर निश्चितच मायने साहेब आहेत, 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावा. धन्यवाद. स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे ज्या क्रिकेटचे सामने होत आहेत, एक स्पोर्ट्स आणि स्पिरिट्स बोथ, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं स्पोर्टिझम पण दिसलं पाहिजे आणि स्पिरिच्युअलिटी पण यायला पाहिजे. आणि एक आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे खेळ भावनेनेच हा खेळ व्हायला पाहिजे. एक सामाजिक स्वास्थ्य, खेळाचा पुढाकार आणि यातल्या तरुण मुलांना पुढे जाण्यासाठी एक संधी जी निर्माण केली, त्याबद्दल या प्रतिष्ठानचे मी आभारी आहे. आणि आपण आज जो आमचा पोलिसांचा सामना या ठिकाणी खेळवला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आणि पुढे असाच खेळ आणि खेळाचा विकास होत राहील, आपल्या भागाचा, परिसराचा, युवकांचा विकास होत राहील, या दृष्टिकोनातून आपले जे प्रयत्न आहेत ते खरंच यथोचित आहेत. याबद्दल आपले आभार. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. तर अतिशय चांगल्या मार्मिक शब्दामध्ये साहेबांनी मात्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याचबरोबर पाटील साहेब सुद्धा आहेत. तर त्यांना विनंती आहे की पाटील साहेब या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल मंचावरती. सामनासुद्धा सुरू झाला आहे. तर जातोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे मलंगडचे प्रवक्ते राहुल भोईर मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. आलेल्या सर्व मान्यवरांचं नक्कीच हार्दिक असे स्वागत आहे. एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला भेटला. आता मात्र रेग्युलर क्रिकेटला सुरुवात केली आहे. फटका हवेत उंच गेला आहे, खूपच उंच. खेळाडू देखील येतात, जज करतायत झेल ड्रॉप. या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल. अल्पेश मात्रेकडनं नक्कीच झालेली चूक आणि इथनं मात्र या 2 धावा देखील मोजाव्या लागतील. विशाल एक चांगला खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे जय मोसम मानेरे टीमचा. त्या अनुषंगाने मात्र इथनं हा झेल पकडणं खूप महत्त्वाचा होता. मात्र झेल सोडल्याच्या नंतर बघूया इथनं कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल विशालच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र स्कोअर कार्डवरती पाहायला मिळते. दरम्यान 8 धावा. स्पर्धेचा 3रा दिवस. एक अप्रतिम अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. मात्रेपाडा विरुद्ध मानेरे अशी लढत, प्रेक्षणीय सामना नक्कीच होईल. ओव्हर द विकेटने झेल सोडल्याच्या नंतर हा प्रतिआक्रमण, प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. इथनं विशालच्या बॅटमधून आक्रमणाला सुरुवात. बिग हिट, षटकार.
कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जेल सोडल्याच्या नंतर प्रति आक्रमण VCC उसरगर किंग्स ट्रॉफीमध्ये नक्की जेल सोडला होता नांदिवली टीमच्या खेळाडूने. त्याच्यानंतर बनवलेला 59 धावा, ती देखील एक महत्त्वाची इनिंग आपल्या टीमसाठी पेश केली विशालनं. इथनं देखील संधी आली आहे, मात्र इथनं देखील चांगला खेळ दाखवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. अजून एक खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. चेंडू मात्र 2 पायांच्या मधून फरार, चौकार. मैदानाच्या आतमध्ये, कारण का क्रिकेटमध्ये तुमचं क्षेत्ररक्षण आणि तुमचं मात्र इथनं जी गोलंदाजी आहे ती मात्र चांगली होणं खूप गरजेचं आहे. आणि इथनं या दरम्यानचा जर आपण क्रिकेट बघितला पहिल्या षटकाचा, तर पूर्णपणे असं वाटतच नाही की मैदानामध्ये मात्रेपाडा हा संघ खेळतोय. या वर्षीचा हंगाम मात्र या देखील टीमने गाजवला आहे. तर दुसऱ्या बाजूने जय मोसबा मानेरे देखील संघाला विसरून जमणार नाहीये. अप्रतिम अशा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा मात्र या देखील टीमने या वर्षामध्ये गाजवल्या आहेत. दोन्हीही टीमकडे चांगला क्रिकेट आहे, दोन्हीही टीमकडे चांगली बॅटिंग आहे, चांगली गोलंदाजी आहे. सामना प्रेक्षकांनी नक्कीच होईल याच्यामध्ये मात्र शंका नाहीये. अप्रतिम अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, महत्त्वाची मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळते दोन टीममध्ये. राजेश मात्रेचा दुसरं षटक ओव्हर द विकेट ना, स्ट्राईक अँड हरीश भोईर दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र इथनं कीपरकडनं तर मिस्टेक झाली आहे. अंपायरचा इशारा मात्र येणं बाकी आहे. लाईन मात्र चुकीची, इथनं मात्र अवांतर धाव मिळतीये. आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 1 जाते पुढे. 19 धावा स्कोर कार्डवरती. गतवर्षी देखील मात्र मोसबा मानेरे संघाने या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळला होता. इथं म्हणेल 3रा क्रमांकाचा पारितोषिक आपल्या घरी घेऊन गेले होते या स्पर्धेमधून. पुन्हा एकदा मात्र यावेळेस हाताचा चेंडू मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. शॉटसाठी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा अजिबात कोणताही संपर्क येत नाहीये. डॉट चेंडू. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 18, मात्र त्याच्यानंतर हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज राजेश मात्रे. ओव्हर द विकेटने आता मात्र चेंडू जाईल यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने, आणि इथनं मिस्टेक. सिंगल धाव खूप महत्त्वाची असते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. हा प्लस पॉईंट कदाचित होऊ शकेल मानेरे टीमसाठी. विशालनी पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार देखील दाखवले आपल्या बॅटमधून. मात्र इथनं त्याचा बेनिफिट पुन्हा एकदा घेईल का, कारण का चांगल्या टचमध्ये आहे. जेल देखील मात्र सोडला. त्याच्यानंतर आक्रमण देखील आपल्याला पाहायला भेटला आहे विशालच्या माध्यमातून. 2 चौकार आहेत, माफ करा, विशाल भोईरच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. दरम्यान दुहेरी अंकामध्ये 2-0 20 धावा स्कोर कार्डवरती. सर्कल पाबंदीचा षटक आहे दुसरं. पहिले षटक फेकलं योगेश मात्रेनं. त्या ओव्हरमध्ये तर 18 धावा खर्च केला योगेशने. राजेश मात्रे यावेळेस ऑफसाईडच्या माध्यमातून फटका तर चांगले केले. चेंडू डीपमध्ये आहे. खेळाडू पुन्हा एकदा मध्ये तिथे खेळतात खूप वेगाने. अल्पेश आता मात्र चूक होणार नाहीये. बॅकअपसाठी खेळाडू आहेत. दरम्यानच्या अजून 2 धावा मिळतील विशाल भोईरला, जय मोसबा मानेरे टीमला. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढं. एकूण 22 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक दुसरा आहे. शांत वातावरण आणि ढगाळ वातावरण. आपण जर सकाळपासून बघितलं तर वातावरणाचा जर विचार केला तर मध्येच ऊन देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अचानकपणे मध्ये नक्कीच आपण बघतो मैदानाच्या चारी बाजूने सावळी देखील पाहायला मिळते. सिंगल येत येईल, मात्र बॅटकटच्या माध्यमातून नसणार आहे, लेग बायच्या माध्यमातून असेल. अंपायर सांगत असताना आमचे ऑफिशियल अंपायर आहेत. सिंगलने संघाची धावसंख्या मात्र अजून 1 जाते पुढं. एकूण 23 धावा स्कोर कार्डवरती. राजेश मात्रे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आला नाहीये. चांगलं क्रिकेट मात्रेपाडा टीमच्या माध्यमातून. अवध विकेट ना, राजेश मात्रे तयार. पुढचा बॉल. यावेळेस थोडीशी अपील अंपायर पुन्हा एकदा सांगतायत. लाईनचा मात्र इथं विचार करावा लागतोय. लेग बायच्या माध्यमातून अजून 1 धाव या षटकामध्ये मी तर म्हणेल कमबॅक करूनच मी तर म्हणेल दाखवलं आहे राजेश मात्रेने.
एकही मोठा फटका नाहीये. सर्कल मध्ये षटक फेकणं एवढं सोपं नसतं. फक्त 3च खेळाडू दुसऱ्या पॉवर प्लेच्या नक्की षटकामध्ये बाहेर असतात. सीमा रक्षक असतात. मध्ये तिथं गोलंदाजी करणं सोपं नाहीये. तरी देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. राजेश म्हात्रेच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू आहे टीम म्हात्रेपाड्याचा. यावेळेस पुन्हा एकदा मात्र फटका हवेत खेळलेत. मिस टायमिंग आहे. झेल आता मात्र मी तर म्हणेल एक अवघड झेल पकडला गेला आहे. सोपा झेल सोडला होता त्याच्यानंतरचा हा अवघड झेल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण परतावं लागेल विशालपूरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. एक कमबॅक करणारा यशस्वी षटक मी तर म्हणेल राजेश म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. स्ट्राईक एंडला आता मात्र वन डाऊन साठी आलेला फलंदाज प्रवीण जोशी. पहिलाच बॉल क्रॉस लाईनच्या माध्यमातून केले. चेंडू मात्र डीप मध्ये आहे. सिंगल तर वेगाने कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. दरम्यानचे मात्र अजूनही घेतलं एक धाव मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1ने जातीये पुढं. एकूण 25 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या आहेत. त्या धावा आता मात्र इथनं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करेल का की जी मेहनत केली राजेश म्हात्रेने तिसऱ्या अंपायरच्या दरम्यान पूर्तता करावी लगेचच मैदानाच्या आतमध्ये. विनंती आहे आमच्या नक्कीच मॅनेजमेंट कमिटीला की आपण तिसऱ्या अंपायरची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. अजिबात वेळ न घेता देवांशी देवान चिंचपाडा आणि हनुमान क्रिकेट संघ जुविली या पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण सज्ज राहायचं आहे. जशी मात्र इनिंग कंप्लीट होणार आहे पहिली तशीच मात्र आपण लगेचच टॉस देखील जो नक्कीच वेळ आपल्यासाठी येईल त्या वेळामध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. आमचे तिसरा अंपायर कमिटी मेंबर आहेत सागर पाटील. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फटका हवेत खेळलेत. मिस टायमिंग झालाय. राजेश पुढे गेले. पुन्हा एकदा मागे येत आहेत. थांबले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. फेक बरोबर नाहीये. फेक ऑन द स्टंप आली असती तर नक्कीच मी तर म्हणेल काहीतरी होऊ शकलं असतं राजेशच्या माध्यमातून. आता अगोदर पुढे गेले. पुन्हा एकदा मागे आले. जजमेंट मात्र क्रिकेटमध्ये जजमेंट हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता जजमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. हा महत्त्वाचा नक्कीच भाग आहे क्रिकेटचा. क्रिकेट खेळत असताना यावेळेचा चेंडू दर्जेदार आहे. शॉर्ट पिच बॉल. चेंडूला अपटी दिली. ऑन साईडला खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. वेगाने चेंडू गेला. दरम्यान कीपरकडं डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र इथनं या दरम्यान या दुसऱ्या स्पेलमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न योगेश म्हात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित. धावसंख्या स्कोर कार्डवरती 27. बॉटमॅनचा वापर ऑन साईडला.
चेंडू पुन्हा एकदा जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. दरम्यानची इथनं ही सिंगलच मेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून मात्र 1 ने जाते पुढं. 28 धावा स्कोर कार्डवरती समोर माथेरेपाडा संघ आहे. 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंगमध्ये जय मोसबा क्रिकेट संघ मानेर या टीमच्या माध्यमातून. तर मात्र जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून कमी धावांवरती रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल इथनं माथेरेपाडा या टीमच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट या अंगामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला फटका आहे. डोक्याचा वापर, वेग खूप आहे आणि फक्त त्याला दिशा देणं महत्वाचं होतं आणि तेच केलं प्रवीण जोशीने. दिमागदार दर्जेदार चौकार. परमेश माळी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे सुपरहिट गायक आणि त्यांचा हा गोड आवाज. ओव्हर द विकेटने फटका मात्र ऑन साइडला खेळायचा होता, ऑफ साइडला गेला फटका हवेत. मिस्टेक, अजून एक चूक. चुकीला माफी नाहीये. जेल सोडला तर कोणाचा सोडला? प्रवीण जोशी या खेळाडूचा. नक्कीच अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग इथनं केली जाईल का प्रवीणच्या माध्यमातून? तर दुसऱ्या बाजूने आपण बघतो या दरम्यान विशालचा जेल सोडला, मात्र विशालने जास्त काय इम्प्रेसिव्ह अशी बॅटिंग केली नाही आपल्या टीमसाठी. प्रवीण जोशीला संधी आली कारण का अजूनही येणारे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 34 धावा. अजूनही मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगचा खेळाचं पहिलं डाव सुरू आहे आणि 2 टीममध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यापुढचा देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील एक पहिली दर्जेदार मॅच पाहायला मिळेल. एका बाजूने देवांश इलेव्हन क्रिकेट संघ चिंचपाडा. हॅलो, तर आम्ही थोडासा वेळ आहे, त्या वेळेमध्ये मंचावरती सत्कार करणार आहोत. आमचे नेवाली गावचे सन्माननीय आत्मारामजी जाधव हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. तर या आत्मारामजी जाधव ज्येष्ठ नागरिक, तर त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर रामदासजी शिंगवे हे सुद्धा उपस्थित आहेत. रामदासजी शिंगवे डीजे थांबा आपण. आणि त्याचबरोबर बोनोलीचे सन्माननीय प्रवीणजी पाटील हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी पाटील या. तर बोनोलीचे प्रवीणजी पाटील या पण आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल संयोजक कमिटीच्या वतीने. त्याचबरोबर पुढचा सन्मान करणार आहोत या स्पर्धेमध्ये ज्यांचा फार मोठा बाटा असतो. नेहमीच ते मंचावरती असतात आणि काही गरज पडली तर ते लगेचच ते गरज भागवतात. असे आमचे काकोल्याचे विजय गायकर यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. विजयजी गायकर आणि त्याचबरोबर काकोल्याचे भास्कर म्हात्रे यांना सुद्धा आम्ही मंचावरती सन्मानित करणार आहोत. मॅच आपण स्टार्ट करायची. ओके, ओव्हर टू राहुल भोईर. थँक्यू जगदीशजी पाटील. मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करणं आपलं नक्कीच कर्तव्य आहे, तोच आपण कंप्लीट करतो. अकुटापाचा बॉल, फटका तर हवेत खेळलेत, खेळाडू आहे जज करतायत. आता मात्र चूक नसेल, परतावा लागला. आता मात्र इथं हरेश भोईला चांगल्या प्रकारचा झेल पकडत असताना राजेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. विकेटचे पतन खेळाडू बाद. तर सन्माननीय हनुमानजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. हनुमानजी म्हात्रे या मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू. तर गृहबंधू, महाराष्ट्राची नक्कीच परंपरा, तुतारीच्या माध्यमातून ही संस्कृती आपली परंपरा आहे ती जपली जाते आपल्या व्यासपीठावरती. मान्यवरांचं आगमन आणि राजेश फुलवरे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक देखील आहे. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फलंदाजांसाठी नक्कीच हा पारितोषिक आहे. राजेश फुलवरे मानेरा यांच्या माध्यमातून हा पारितोषिक.
अंदरमान इथं लावलं जातोय. संघाची एकूण धावसंख्या थांबली आहे 34. अजय 7 षटक महत्त्वाचा आहे. 34 षटक या पहिल्या डावाचा अजयच्या माध्यमातून. स्ट्रायकरला प्रवीण जोशी. यावेळेस थोडीशी अपील केली जाते. चेंडूची पिचिंग तर चांगली आपल्याला पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे, चांगला वेग आहे, हातावरती नियंत्रण आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये चांगला गोलंदाज होणं सोपं नाही आहे. बॅट्समॅन तुमच्याकडे 10 ते 11 असतात, मग तो गोलंदाज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक टीममध्ये नसतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज आहे. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये, फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. थांबून ठेवला आहे मसोबा मानेरी टीमला या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्याच्या नंतर प्रत्येकी गोलंदाजाने चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवला आहे मैदानाच्या आतमध्ये. राजेश म्हात्रेने कमबॅक केला, पुन्हा एकदा मात्र योगेश म्हात्रेने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र अजय म्हात्रेचा षटक देखील मी तर म्हणेल चांगलाच आहे. अजूनही एकही मोठा फटका आला नाही, म्हणजे चांगली गोलंदाजी या देखील ओव्हरमध्ये. या दरम्यानचा अजून एक वाईट यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच मेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1ने जाते पुढं. एकूण 36 धावा स्कोर कार्डवरती. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये, चांगलं क्रिकेट. पहिल्या मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. हनुमान क्रिकेट संघ जुबिली टीमच्या माध्यमातून दुसऱ्या देखील मॅचमध्ये मोठी धावसंख्या आपण बघितली. यावेळेस ऑनसाईडला सुरुवात विकेट खेळले, फटका तर हवेत आहे. मात्र खेळाडू एका टप्प्याने चेंडूला उचलून फेक करतील. फेक तर इथनं मात्र चुकीचं आहे. धाव मात्र इथनं कंप्लीट केली जाते. अजून एक धाव येईल का ते झालं. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. अजून एका धावेचा प्रयत्न आहे आणि जिथे मी तर म्हणेल सिंगल देखील बरोबर कंप्लीट होऊ शकली नसती, तिथे या 4 धावा धावून घेतल्या गेल्या. धावा येणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. चला वेळ आता मात्र घेऊ नका. डोक्याला नक्कीच हात लावण्याची तर आता इथनं वेळ आली आहे मात्रेपाडा टीमच्या माध्यमातून. मोठा फटका येत नाहीये, हरकत नाही. मात्र या 4 धावा कदाचित मात्र बेनिफिट देऊन जातील. स्कोर कार्डवरती संघाची धावसंख्या आता मात्र 4ने जाईल पुढं. एकूण 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. धावा क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात. त्या बॅटने येवत अथवा एक्स्ट्राच्या माध्यमातून येवत, धावून येवत, मात्र धावा येणं गरजेचं आहे. दरम्यानच्या अजून 4 धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. एकूण 40 धावा स्कोर कार्डवरती षटकातील अजूनही मात्र काही चेंडूंचा नक्कीच या षटकातील खेळ शिल्लक आहे. करण दुबे आपण देखील रिपोर्टिंग करायची लगेच टॉससाठी. अवध विकेटने पुन्हा एकदा मात्र यावेळेस पोलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. 4 षटकांचा मात्र हे झाला आहे कंप्लीट आणि 4 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने स्कोर कार्डवरती आपल्याला मात्र इथं धावा पाहायला मिळतात. या दरम्यान 40 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही दरम्यानच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील हे 6 चेंडू शिल्लक आहेत. तर जास्त वेळ न घेता मात्रेपाडा संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजिबात मात्र आपण वेळ खर्च करू नका. यापुढची देखील दुसरा फेरीतील आपल्याला पहिला सामना पाहायला मिळेल. देवांश 11 क्रिकेट संघ चिंचपाडा विरोधात संघ मात्र खेळणार आहे करण दुबेचा हनुमान क्रिकेट संघ. जुबिली अर्जुन परदेशीचा हा चिंचपाडा उतरेल मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला मात्र 2 हात करेल करण दुबेचा हनुमान क्रिकेट संघ जुबिली. चांगली मॅच. बदलापूर विभागातील नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूने पनवेल विभागातील रायगड विभागातील आपल्याला संघ पाहायला मिळेल. देवांश 11 क्रिकेट संघ चिंचपाडा. शेवटचा अंतिम षटक. अल्पेश मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. संघाची धावसंख्या नक्कीच आपण बघतोय 10च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती 40 धावा बनवल्या गेल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टॉस मात्र जिंकला मैदान नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मात्रेपाडा टीमच्या नक्कीच संघनायकाने आयोजकांच्या माध्यमातून आकर्षक असं चांदीचं नाणं देखील दिलं गेलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंत मी तर म्हणेल एवढी खराब देखील गोलंदाजी केली नाही आहे मात्रेपाडा टीमनं. मात्र खराब क्षेत्ररक्षण नक्कीच झालं आहे या पहिल्या इनिंगमध्ये. अवध विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला डीपमध्ये आहे. सिंगल तर झाले आहे. कमी दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. फेक आताची मात्र मी तर म्हणेल इथनं फेक तर वेगाने केली. मात्र नक्कीच 1 ते 2 सेकंद हवेमध्ये देखील होते मच्छिंद्र मात्रे. कारण का सातत्याने आपण ग्रामीणचं जर क्रिकेट बघितलं गावासाठी खेळलं जातं. एक गावाने नक्कीच आपण बघतो 11 खेळाडूने त्यांच्या नक्कीच सोबत आलेले त्यांचे नक्कीच सपोर्टर्स आहेत, पाठीराखी आहेत. त्या सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येकी टीमला प्रत्येकी खेळाडूला वाटतं की नक्कीच आपण आज इथनं एक मानाचा नक्कीच जो सन्मानाचा नक्कीच मी तर म्हणेल पारितोषिक आहे, जी ट्रॉफी आहे, जो करंडक आहे तो नक्कीच आपल्या मात्र घरी घेऊन जावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी मात्र हा ग्रामीणचा क्रिकेट
मोठ्या प्रमाणात खेळला जातो प्रत्येक विभागात. मलंगडात अंबरनाथ नगरीमध्ये ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, चांगला चेंडू आता मी म्हणेल नाहीये, लाईन मात्र चुकीच्या आहे. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला नक्कीच एम एस धोनीच्या स्टाईलनं. इथनं धाव मात्र 1 मेल एक्स्ट्राच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या 42. 42, 50 ते 55 धावांना नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंगमध्ये. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दिशा दिली आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत, मात्र खेळाडू देखील तिथे सज्ज आहेत. बघा क्षेत्ररक्षण किती चांगलं. ज्या क्षेत्रामध्ये खेळाडू बॅटिंग करतो त्याचा नक्कीच जो प्लस पॉईंट आहे त्याच ठिकाणी मात्र एक खेळाडू तैनात केला आहे. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेनं सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाईल पुढं. एकूण 43 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमधील. यावेळीचा चेंडू दरम्यान अनसाईडला खेळायचं होतं. सिंगल आहे. लेग बायच्या माध्यमातून अंपर देखील सांगतायत फिरोज खान सर आहेत मैदानाच्या आतमध्ये आमचे ऑफिशियल प्रमुख पंच. आणि सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. 44 धावा स्कोर कार्डवरती. या देखील ओव्हरमध्ये मी तर म्हणेल शांत ठेवण्याचा काम केला जातोय मात्र बडा टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी प्रमुख शस्त्र आहे आणि चांगली गोलंदाजी. यावेळेचा तर फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर या फटक्याची नितांत गरज होती आणि प्रवीण जोशीच्या बॅटमधून झालेला हा ब्लास्ट बिग हिट षटकार. देव माझे म्हसोबा पाहून वसाला. देव माझे म्हसोबा पाहून वसाला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माने रे गावाला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माने रे गावाला. षटकाराच्या मदतीने 50 कंप्लीट. 50 धावा तर स्कोर कार्डवरती आता मात्र इथं येत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जय मोसबा क्रिकेट संघ मानेरी या टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा प्रवीण जोशी ऑन साईडला खेळलेत. पुन्हा एकदा राजेश इथे आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडूचे मात्र उचलून फेक केले जाईल. इथनं मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र परतावा लागेल. इथनं रवींद्रला मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन सांघिक यश खेळाडू बाद. स्ट्राईक घेतल्याच्या नंतर फटका तर हवेत उडवला. मिस टायमिंग. कृष्णाने कॉल केला माझा झेल आहे मी घेईल, मात्र झेल तर घेतला जात नाहीये. इथनं अजून त्या दरम्यान बघतो आपण धावा तर मिळतील. 2 झेल सोडल्या. दोन्हीही झेल सोडल्या प्रवीण जोशीच्या कृष्णानं. या मात्र अजून 2 धावा इथनं मोजाव्या लागतील आणि एकूण पहिली इनिंग देखील झाली आहे कंप्लीट. आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या आपल्याला मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 53 आणि 54चं टार्गेट आहे. 54 धावा कंपल्सरी मात्र बनवाव्या लागतील. या स्पर्धेचा नियम आहे की ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला मात्र कंपल्सरी करावी लागेल. टॉससाठी यायचं लगेचच आपण जाऊया. नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सज्ज आहेत आमचे नक्कीच साथी समालोचक, लोकप्रिय समालोचक, आमचे जवळचे मित्र जगदीशजी पाटील यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच राहुलजी भोईर. तर टॉससाठी अजय दुले, जे हनुमान जोयली टीम कॅप्टन लगेच या खेळाचं पहिलं सत्र संपलं आहे आणि या सामन्याचं नाणेफेकी करण्यासाठी मी TDCA बँकेचे संचालक सन्माननीय राजेश शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण यावं पुढे आणि आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेकी करावं. हनुमान जोवेली, चला कंपास लवकर यायचं. करण आल्या त्या ठिकाणी. पहिला सामना मात्र जिंकला त्याने. दुसरा फेरीमध्ये ते मात्र देवांश इलेव्हन चिंचपाड्याच्या संघाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे त्यांना. तर प्रत्येक सामन्यामध्ये ज्यावेळेस आम्ही टॉस करतोय त्यावेळेस मात्र जो संघ नाणेफेकी जिंकतोय त्या संघाला चांदीचं कॉईन नाणं
दिलं जातं आहे. तर हे नाणं घेण्यासाठी टॉस जिंकावा लागेल. एकीकडे अर्जुन परदेशीचा संघ पाहायला मिळतोय. देवांश इलेव्हन चिंचपाडा विपक्ष जे हनुमान जोवेली अजय दुले समेत आहेत. के तर TDC बँकेचे संचालक आहेत राजेश शेठ पाटील म्हणजे शुभ असे टॉस टॉस चापा. तर टॉस जिंकला या हनुमान जोवेली टीमने. तर बॉल फर्स्ट यस निश्चितच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिंग पास थँक्यू. जातोय समालोचन कक्षामध्ये. चला फलंदाज लगेच जायचं आहे. आपण मात्रेपाडा टीम फलंदाज लगेच जा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. जय हनुमान जोहेली विपक्ष देवांश इलेव्हन चिंचपाडा यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल. मात्र विद्यमान सामना या मैदानावरती पाहतोय जय मसोबा मानेरे विपक्ष मात्रेपाडा 11 मात्रेपाडा. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस मात्र जातोय आमचे साथी समालोचक मित्र ओमकार शेट्टे यांच्याकडे. थँक्यू जगदीशदा पाटील. स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आज रायगड त्याचबरोबरीनं बदलापूर आणि मलंगड विभागातनं अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झाले. त्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. तर सन्माननीय हेमंतजी कोलेकर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही संयोजन कमिटीच्या वतीने करतोय. म्हणजे या आपला सुद्धा सन्मान केला जाईल. तर सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा अडू कॉमेंट्री बॉक्स. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. तेजस भोईरच्या अनुपस्थितीमध्ये खेळणारी आज ही मानेरे टीम बॉलिंगमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन दाखवेल कारण टार्गेट एक मोठं मिळालं आहे. मात्रेपाडा मानेरा म्हटलं तर त्यांची ताकद आहे, त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ आणि चांगली बॅटिंग मी म्हणाल मानेरा टीमने केली. रन बनवल्या 53-54 धावेचं टार्गेट आहे आणि ते लक्ष्य पूर्ण करण्याची स्वप्न मनाशी बागून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी सज्ज आहे एक इन्फॉर्म बॅट्समन. आता जी धर्मवीर चषक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 32 ग्रामीण संघातनं 352 खेळाडूंमधनं ज्या खेळाडूनं स्वीकारलं तो राजेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीनं या टीमचा मी म्हणेल एक अनमोल हिरा या मात्रेपाडा टीमचं 24 कॅरेटचं सोनं योगेश म्हात्रे सलामीला आलाय. आणि सन्माननीय अभिमन्यू म्हात्रे मात्रेपाडा सामाजिक कार्यकर्ते तर स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती. आपल्या हार्दिक असं स्वागत. गेम इज ऑन लेट्स प्ले. पहिलं षटक घेऊन विकी जोशी. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता विकी जोशीचा. सध्याचा वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर जास्तीत जास्त वाईड यॉर्करवरती भर दिली जाते. कारण हा एक असा बॉल असतो जिथे तुमच्याकडे वेग चांगला असेल आणि तो बॉल जर टप्प्यावरती रिलीज झाला तर विकेट येण्याची चान्स जास्त असते आणि त्याचबरोबरीनं डॉट बॉलची संधी देखील मोठ्या प्रमाणात असते आणि तोच प्रयत्न ते केला विकी जोशीनं पण लाईनवरती नियंत्रण नव्हतं. इथे फुल टॉस ऑन साईडला मिड विकेटला गॅप शोधू शकले नाही आहेत. फिल्डर आहेत डीपमध्ये हरेश भोईर आणि एक सिंगल इथे मिळेल मात्रेपाडा क्रिकेट टीमला आणि एका धावेच्या बरोबरीनं इंडिव्हिज्युअल अकाउंट इथे ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या मात्रेपाडा टीमचं आणि फलंदाज राजेश म्हात्रेचं. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती विकी जोशी आणि यावेळी समोर फलंदाज मी म्हणेल मलंगडचा यंग रायझिंग स्टार योगेश म्हात्रे. एक प्रतिभावंत खेळाडू बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट दिलाय आणि बरोबर टाइम मुवमेंटला बॅट ग्राउंडिंग झाली. दर्जेदार यष्टीरक्षण. आणि मी नेहमीच सांगत असतो अनुभव हा एक गुरु असतो. अनुभव हा तुम्हाला कधी कधी जिंकायला शिकवतो तर कधी कधी तो अनुभव तुमच्या यंगस्टरला लढायला शिकवतो आणि ते लढावं लागेल मानेरे टीमला हे सांगताना यष्टांच्या मागून लहू म्हात्रे आपलं टॅलेंट दाखवत असताना डॉट बॉलची सांगता झाली आहे. पाहिजे निर्धाव चेंडूचं उत्तर इथे कसं दिलं जाईल. योगेश म्हात्रे आहे स्ट्रायकर एंडला एक प्रतिभावंत खेळाडू आहे. पोटेन्शियलची कमतरता नाही आहे आणि इथे शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न अपील तर नक्की झाला. इथे
बॉल इथे जाईल मी म्हणेल डॉट. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. फुलटॉस बॉल नंतर लाईन इथे सापडली आहे. बॉलर विकी जोशीला एक वाईट देखील त्यानं टाकलाय, बट आता त्याचा टप्पा जर पाहिला तर तुम्हाला योग्य दिशेवरती निरंतर मी म्हणेल सातत्य इथे टिकवताना दिसतोय विकी जोशी योगेश म्हात्रे समोर. अजून एक चांगला बॉल, सातत्यानं गती दिली जातीये. शॉट ऑफ गुड लेंथ वरनं बॅट्समनला रूम देखील दिला जात नाहीये. विकेट टू विकेट इम्पॅक्ट जो तुमचा सगळ्यात मोठा पार्ट असतो एक वेगवान गोलंदाजासाठी, त्याच्याकडे जास्त लक्ष, त्याच्यावरती जास्त मी म्हणाल कंबर कसली जातीये. विकी जोशीकडनं चांगली बॉलिंग करतोय. 3 चेंडू लगातारचे निर्धाव. ब्लॉक केलं योगेश म्हात्रे या बॅट्समनला, आणि यावेळी डॉट चेंडूचं उत्तर देण्याचा प्रयत्न तर होता. स्ट्रेट बॅकनं डाऊन द ग्राउंड इथे खेळायचं होतं. अजून एक चेंडू जाईल निर्धाव. लगातारचे 4 चेंडू इथे बीट योगेश म्हात्रे. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं एव्हरी डे इज नॉट गुड फॉर अस. तुमच्यासाठी प्रत्येक दिवस चांगला असेल असं नाही आहे, पण इथे तर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर ज्या संशयानं नजरा उठतायत त्यांना उत्तर द्यावं लागेल योगेश म्हात्रेला मोठ्या फटक्यानं. इथे हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरनं हा बॉल आता जातोय डीपमध्ये लॉंग ऑफला. फिल्डरला अतिशय वेगानं चेंडूला कव्हर करेल विशाल. तोपर्यंत रन मिळतीये 1 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला पूर्ण. तेजस भोईरच्या अनुपस्थितीमध्ये उतरलेली ही टीम जयमसोबा मानेरे आणि तेजसच्या जागेवरती पहिलं षटक मांडणी पॉवर प्लेचं टाकलं आणि टीमला इथे सांगितलं विकी जोशीनं की परिस्थिती कशी असो मागे हटणारी टीम मानेरे नाही आहे, मागे पाऊल पडणारा खेळाडू विकी जोशी नाही आहे. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आणि तब्बल जर त्यामध्ये पाहिलं 1 धाव एक्स्ट्रा देखील आपल्याला वाईटच्या स्वरूपानं पाहायला मिळते. आता लक्ष भरपूर लांब जातं कारण आता येणारे बॉल शिल्लक आहे 24. जिंकण्यासाठी तुम्हाला करायच्यात 51 धावा. पण म्हात्रेपाडा ही देखील एक अशी टीम आहे जी कधी फाईट बॅक करू शकते. म्हणजे संकटातून बाहेर पडणं, मनोधैर्य न खचणं आणि मैदानं गाजवणं ही देखील या म्हात्रेपाडा संघाची आजवरची ओळख राहिली आहे. पहिलं षटक राहिलं मानेरेच्या नावावरती. सातत्यानं क्रिकेटचा डाव रंग बदलताना तर तुम्हाला नक्कीच दिसेल. दुसरं षटक कोणाच्या नावावरती असेल हे तर आपण नक्कीच पाहणार आहोत. पण त्याआधी जाऊया डीजेकडे आणि ऐकूया डीजेकडनं एक चांगलं संगीत. आहे योगेश म्हात्रेकडे जो थोडासा चाचपत खेळतोय. कॉन्फिडन्सची भरपूर गरज आहे. क्रिकेटचा पहिला पहिलं अक्षर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा क्रिकेटचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. बॉलिंग मार्कवरती येतो ऋषी भोईर. पहिलाच बॉल अतिशय खोलवर डीपमध्ये टाकलेला हा बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका तर नक्कीच आहे बट अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट करताना राजेश आणि योगेश म्हात्रे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल झाली आहे 5 धावा. 24 बॉल 51 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 2 रन आल्या आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्येच दाखल झाले आणि भरपूर चर्चा होती की पहिली लढत जरी असली तरी मी म्हणाल फायनलपेक्षा कमी नाही आहे म्हात्रेपाडा विरुद्ध मानेरे. इथे स्ट्रोक चांगला आहे इनफिल्डच्या वरनं आपला क्लास सिद्ध करत असताना आणि पहिले 4 चेंडू बीट झाला. त्यानंतर सिंगल आली. सिंगलनं दिला कॉन्फिडन्स आणि यावी आत्मविश्वास त्याच्या बॅटमधनं झळकला. अपिशान पनिश बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. पर्यंत तब्बल 10. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. आकाश पाटील आहेत कॉमेंटरी बॉक्समध्ये आमच्यासोबत. आमचे गुणलेखक मनोज वाघे आणि त्यांची पूर्ण टीम. वर्ल्ड टेनिस क्रिकेट शैलेश भोईर यांच्या संकल्पनेनं साकारलेली, महेश वेले, राहुल उल्वेकर यांच्या अफाट प्रयत्नानं नावारूपास आलेली ही WTC वेबसाईट तुम्ही पाहताय.
इथे स्ट्रोक चांगला आहे, फिल्डर देखील आहे लॉंग ऑनला, जज तर केलं जात आहे आणि आता हरेश भोईर सांगतोय आता नाही तर परत कधीच नाही. आणि इथे चांगली कॅच, बॅट्समॅन आउट होतोय राजेश म्हात्रे आणि टीमला लागलाय इथे धक्का आणि फलंदाजी इथे होतं बाद. राजेश म्हात्रे भरपूर स्वस्तात. इतिहास म्हणजे डीजे मास्टर तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना कपाई केसरी गेंद आम्हा शिवछत्रपतींचा छंद मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शून्यातनं साम्राज्य ज्या राजानं तयार केलं, जगातला पहिला आरमार बांधण्याचा विक्रम देखील गिनीज बुकमध्ये ज्या राजाच्या नावावरती केला जातो. 7,718 पुतळे ज्याचे अमेरिकेत उभारले जातात. असं मी म्हणेल एक वैभवशाली स्वराज्य आणि एक वैभव ज्यांना महाराष्ट्राला मिळवून दिलं त्या छत्रपतींचं गीत तुम्ही ऐकत होता. टीमची टोटल झाली आहे 10. एक फलंदाज देखील बाद झाला आहे. न्यू बॅट्समन येतोय इन ॲट नंबर 3 ॲज अ वन डाऊन. ज्यावेळी टीम थोडीशी बॅकफुटला आहे, ज्यावेळी टीम थोडीशी दबावाखाली आहे, त्यावेळी वी बॅक टू फाईट, मी लढण्यासाठी उतरलो आहे हे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट मच्छिंद्र म्हात्रेसाठी. पहिलाच बॉल, लाईन मिस अँड यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय, बेल्स डाऊन द ग्राउंड, स्तंभ तर उभा आहे बट बेल्स उडाली आहे म्हणजे फलंदाजाला मैदान सोडावं लागेल आणि म्हात्रेपाडा क्रिकेट संघाला लागलेला हा दुसरा धक्का